तिकडचं आपल्या कोळी माळुंग, त्या गावात मालकीची जमीनच नाही. सगळी ग्रामपंचायतीची जमीन आहे, सगळी गायरान जमीन. ते लोक गायरान जमीन करतात, गायरान जमीन करतात. मग मध्ये मी तो प्रश्न धसास लावला आणि जे जे लोक करत असतील त्या लोकांच्या त्या मालकीच्या व्हाव्या अशा म्हणून निर्णय आणला. आणि त्या काही लोक म्हणजे त्या मोबदला म्हणून काही त्या लोकांनी भरून घ्यावं असा आदेश झाला. काही लोकांनी भरलं. त्या प्रकरणाला नरसिंगरावानं स्टे आणला आणि आज ते लोक विना जमिनीचे आहे. विना जमिनीचे म्हणजे जमीन ताब्यात आहे पण विना मालकीचे आहे. मग तुम्ही सांगा, मग हा प्रश्न त्यांनी कसा मांडला असेल? हा प्रश्न कसा मांडला असेल? मी मांडलो असं जर ते म्हणत असतील तर कसा मांडला असेल? म्हणजे गायरान जमीन त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीची करावी असा निर्णय मी आणला. त्या निर्णयात काही लोकांनी पैसे नॉमिनल पैसे भरले, त्यांच्या मालकी झाल्या, त्याला स्टे आणला, का स्थगिती आणली. म्हणजे हे हा जो प्रकार आहे तो कितपत योग्य आहे? मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. म्हणजे अशा अर्थाचं हा भाग आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. या तालुक्यात आज म्हणजे अनेक प्रश्न आहेत. आता कारखाना होता, शेतकऱ्यांच्या मालकीचा होता, तो कुणाच्या तरी मालकीचा झाला. म्हणजे हे असे हे जे चाललं ते सर्वसामान्य माणसाच्या मालकीचं व्हावं ही भूमिका आमच्या भाऊनी घेतलेली आहे, आमदार साहेबांनी घेतलेली आहे. तर त्या ह्याला समाजानं आणि तुम्ही पत्रकार तर साथ देणारच. म्हणजे योग्य असेल ते मांडणार. मी असं म्हणणार नाही ते अमुकच मांडा. योग्य असेल ते मांडणारच. तर त्यात तुमचंसुद्धा त्यात सहभाग असावा अशी माझी भूमिका राहील. एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि मी हा विषय पुन्हा एकदा त्यांचं या तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.